वर्षानंतर हा वनवास संपलेला आहे साहेब. प्रचंड हाल झाले लोकांचे, धुऱ्याच्या बाबतीत, पांधन रस्त्याच्या बाबतीत असो, सडकीच्या बाबतीत असो, अनेक गोष्टीने. या डॉक्टर साहेब, प्रचंड असे कोणी दारात कोणाच्या जात नव्हतं साहेब. यावेळेनं 5वी टर्म जर झाली असती गळ्याची तर गावागावातल्या लोकांना गाव सोडलं असतं. अशा प्रकारची परिस्थिती या विधानसभा मतदारसंघात निर्माण झाली होती. आणि सर्वांच्या सहकार्यानं नवनीतताई राणा असो, डॉक्टर अनिलजी बोंडे साहेब असो, आपण तर मला आशीर्वाद दिलेच होते शिरसगावच्या कसब्याच्या सभेत. तेव्हाच मला लक्षात आलं होतं की बहुतेक आपल्याला भेटते वाटते तिकीट. आणि मी कामही तसं सुरू केलं होतं. अतिशय जिल्हा परिषद सदस्य असताना गटनेत्याची जबाबदारी आली. गटनेत्याची जबाबदारी आली असताना मी पूर्ण अमरावती जिल्ह्यातले कामं करत गेलो. म्हणजे मी 10 वाजता जात होतो साहेब, तर 5 वाजता मी जिल्हा परिषदमधून वापस येत होतो. कामं करत असताना वरुडचे असो, साहेब आमदार असताना सुद्धा काही जिल्हा परिषदचे कामं हे येत होते. प्रतापदादा नसताना धामणगावचे कामं येत होते, मी ते सोडवण्याचा प्रयत्न करत होतो. त्यानंतर मला पक्षाने संधी दिली सरचिटणीस व्हायची. त्या सरचिटणीचं मी सोनं केलं. त्याच्यानंतर डॉक्टर अनिलजी बोंडे साहेबांनी मला परत संधी दिली की विधानसभा प्रमुख केलं. विधानसभा प्रमुख तुम्ही सुद्धा केलं. आणि विधानसभा प्रमुख केलं असताना मी मतदारसंघ बिंदून काढला, गावागावात गेलो, शाखा काढल्या किंवा लोक उभे केले आणि लोकांना थोडा विश्वास बसला की हा काहीतरी करू शकते गळ्या म्हणून. आणि तुम्ही तर मला संकेत दिलेच होते लोकसभेले. आणि नवनीतताईचा प्रचार आम्ही खूप जोमाने केला आमच्या टीमनी, सगळ्या टीमनी. आणि मग असं करत असताना जेव्हा टीका टिप्पणी करायची वेळ आली तर समोरच्या गळ्यानं मायावर की नाही साहेब हे दिलं, म्हणजे अवरून नुकसानीचा दावा टाकला. मी म्हटलं जमलं आता आपलं, कारण म्हटलं अवरून नुकसानीचा दावा टाकला म्हणजे गळी बिथरलेला आहे. गळी बिथरला तर तिथून जो बिथरला तर सुधारलाच नाही, शेवटपर्यंत सुधरू दिला नाही त्याला. तर असं आहे, संधीचं सोनं करता आलं पाहिजे. माझ्या रूपानं हे संधीचं सोनं या मतदारसंघात मला करता आलं. ह्या लोकांच्या विश्वासास पात्र मी ठरलो. परंतु निवडून आल्यानंतर साहेब आता पाहू ना कसा काय करते. तो अधिकाऱ्याला हाताशी धरू दे. 25 वर्षापासून ग्रामसेवक, पटवारी सगळे म्हणजे खाली जे होते ते सगळे त्यांच्या कार्यकाळात काम करणारे असल्यामुळं त्यांची सुद्धा मानसिकता थोडीशी चेंज करायला वेळ लागला मला. आणि वेळूनही काही वृत्ती बदलायची वेळ आहे. पांधन रस्त्याच्या बाबतीत मी मागे आहो साहेब, प्रामाणिकपणे कबूल करतो. परंतु मी कालच बैठकी घेतल्या. पांधन रस्त्यात मी संपूर्ण मतदारसंघ पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही हे तुमच्यासमोर मी तुमच्या आशीर्वादानं मी सांगू इच्छितो. त्याच्यानंतर फिनले मिलचा प्रश्न आहे साहेब. इथं फिनले मिलचा प्रश्न आहे, सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. इथं 15-16 लोकांनी आत्महत्या केलेल्या आहे. नवनीतताई राणांनी एक मिटिंग लावली होती, बोंडे साहेबांनी एक मिटिंग लावली होती. तर ते NTCला 21 कोटी दिले असताना ते NTCच्या खात्यातून कामगाराचा पगार नाही साहेब अजूनही. तर तेही एक मुद्दा आपल्याला पाहावा लागते. अमरावती परतवाडा रोड तुम्ही सिरियस आहेच त्याच्या बाबतीत. तुम्ही वारंवार उल्लेख केला त्या गोष्टीचा. तुम्ही उल्लेख करा, तुम्ही जनतेला सांगाल, लोकांना सांगणारच आहे. परंतु आल्या निवडून आल्यानंतर साहेब काय करावं तर सांस्कृतिक किंवा खेळाच्या बाबतीत बैलाचा जंगी पट घेतला साहेब. बहिरमची मोठी यात्रा भरती इथं 1 महिन्याची असते ते. तर ते तशी यात्रा पाहू ना कशी सक्सेस होते पाहू. म्हणे मॅ सक्सेस करून दाखवली साहेब. खोटं वाटत असेल तर विचारून घ्या सगळे. आणि मी करतो ते डंक्याच्या तोडर करतो. आणि मी कोणासंगही पंगा घेतो साहेब या जिल्ह्यात, काही विषय नाही माया. फक्त तुमचा हात असला का मी काही करतो साहेब. तुमचा हात डोक्यावर असला का मी काही करतो साहेब. काळजीच करू नका तुम्ही. माझ्यावर विश्वास ठेवा 100%. आणि तुमचं नाक खाली कधी करू होऊ देणार नाही हेही शब्द देतो तुम्हाला. त्याच्यानंतर चुकीचं काम कधी करत नाही. 30 वर्षाच्या राजकारणात चुकीचं काम कधी केलं नाही. 2 एकर वावर इकलं पण कोणाचे पैसे खाल्ले नाही साहेब. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट सांगायची झाली. आता कसा काय करते मग आरोग्य शिबिर घेतले साहेब. तुम्ही महाराष्ट्राला दिलेली देणगी म्हणजे महाराष्ट्र राजस्व अभियान 4 ठिकाणी राबवलं साहेब. मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीनं राबवलं. इलेक्ट्रॉनिक मीडियानं त्याची दखल घेतली. या लोकांना 15 वर्ष लागले साहेब महारोजगार मेळावा घ्यायसाठी. त्या यशोमती ताईले 15 वर्ष लागले साहेब. बच्चू कडू 15 वर्ष लागले साहेब. पण मी 4 महिन्यात महारोजगार मेळावा घेतला. 2500चं रजिस्ट्रेशन घेतलं. 1481 लोकांना
ऑन स्पॉट नियुक्तीपत्र दिले साहेब या 27 तारखेला आता. आणि हे आपली उपलब्धी आहे. मग ते जुने जुने व्हिडिओ टाकतात की आम्ही घेतला होता. अबे बाबा तुले 15 वर्ष लागले, मला 4 महिन्यात घेतला नाही. तर हे जसं टाकलं तसं समजून जायचं आपलं सक्सेस झालं म्हणून. कारण हे बघ मी कार्यकर्तेले पदाधिकाऱ्याला सांगत असतो अबे टाकू दे त्याले, तो टाकणारच आहे, त्याच्यापाशी काही नाही. आता तो भुसे साहेबाची भेट घेते आणि त्या घुसे साहेबाची भेट घेते. एवढं धंदा त्याच्यापाशी आहे. रायगडच्या पायथ्यापाशी जाते. आता त्याला भगवा दिसून आला साहेब, आतापर्यंत भगवा दिसलाच नाही त्याला. आणि सारे देव एकत्र झाले ते मायासाठी साहेब. आणि हे काँग्रेसवाले आणि हे बच्चू कडू हे कुठं जात होते पहिले 5-6 दिवसात दर्गेत जात होते. दर्गेत तो म्हणे माया एवढे, तो म्हणे माया एवढे. म्हटलं जा तिकडे चुलीत तुम्ही, माया हिंदू ह्या एवढे आहे म्हटलं. ह्या हिंदू माया हिंदू एवढे आहे आणि माया हिंदूनं मला जिथून दिलं एवढं मात्र निश्चित. हा आणि मला दलित समाजाने मतदान केलं, मला सगळ्या समाजानं मतदान केलं साहेब. मी तुम्हाला सांगतो. आणि इथून 25 वर्ष कमळ गेलं नाही पाहिजे साहेब, याचं असं काम सुरू आहे माया. 25 वर्ष कमळ गेलं, मला तिकीट द्या का नका देऊ तुम्ही पुढची, पण 25 वर्ष कमळ नाही गेलं पाहिजे इथून एवढं मात्र निश्चित. आणि तुम्ही इथं आला माझ्या वाढदिवस, माझ्या मी फार छोटा माणूस आहे, पण तुम्ही आले हे मला लय बरं वाटलं. कारण कहून एका छोट्या आमदारासाठी तुम्ही हेलिकॉप्टरने आले साहेब. दुसरी गोष्ट साहेब अजून सांगायची गोष्ट झाली म्हणजे महत्वाचं, सर्वात महत्वाचं, ज्या रामदासजी आंबेडकरांच्या हस्ते माझा प्रवेश झाला या पक्षात 2013 साली प्रवेश झाला. त्यांनी मला मार्गदर्शन केलं. त्यांनी मला कसं काम करायचं, काय करायचं, कसं हे करायचं याचे धडे दिले साहेब. आणि त्या 1.25 महिन्याआधी भेटायला गेलो, अशी अतिशय दुःखद घटना घडली कालची. त्यांचं वय नव्हतं जास्त. लग्नातही गेलो असताना त्यानंतर मला म्हणे तुझ्या घरी मी जेवायला येईन म्हणे, बेसन भाकर आवडते म्हणे मला, तुझ्या घरी जेवायला येईन म्हणे. माझ्या घरचीले सांगून ठेवलं होतं बेसन भाकर चांगलं करतो गड्या. पण ते काही योग आले नाहीत द्यायचे आणि त्याचं तब्येत बिघडल्यामुळं ते चेन्नईला त्यांचं दुःखद निधन झालं. मला वाटे आता कॅन्सल करावं म्हटलं, आपल्याला माहितीवर जायचं आहे. मी 6 वाजेपर्यंत स्तब्ध होतो. तुमचा फोन काही लागे नाही साहेब, तुम्ही विमानात होते. त्याच्यामुळं प्रवीण भाऊशीच संपर्क केला असता मग म्हटलं की साहेबांनी म्हटलं म्हणे आपण कार्यक्रम करू. तुम्ही तर पोहोचले माहितीत, पण मी नाही पोहोचू शकलो किंवा आम्ही अनेक जण पोहोचू शकलो नाही इच्छा असताना. याचं दुःख आहे. कारण अंतिम दर्शन घेणं फार महत्त्वाचं ठरते. आपले नेते होते ते आणि त्यांनी कर्मठ नेते होते आणि खूप संघर्षातून वर आलेले नेते होते. त्यांनी अनेक लोक घडवले, अनेक आमदार घडवले, अनेक मंत्री घडवले. याबद्दल याच्यात दुमत कोणतंच नाही आहे. आणि साहेब तुम्ही या मतदारसंघाचा कायापालट करा अशी मी आपला म्हणजे सर्वांच्या साक्षीनं विनंती करतो. कारण आणि आमच्या अमरावती परतवाडा असो, फिरले मिल असो, उड्डाण पूल असो, शकुंतला ब्रॉडगेज असो, त्याच्यानंतर परतवाड्याचा बायपास असो. कारण मोठं शहर आहे साहेब, हे ऐतिहासिक शहर आहे, होणारा जिल्हा आहे पुढचा. आणि हा हातचा गेला नाही पाहिजे. कारण याले अटॅच मग दर्यापूरही आहे आणि मेळघाटही आहे. त्याच्यामुळं इथून आणि हे रोड MP जात असल्यामुळं तुम्ही थोडंसं याच्यावर लक्ष द्याल अशी विनंती तुम्हाला मी करतो. आणि प्रमोद भाऊ कोरडेला लाल दिवा द्या तुम्ही अशी मी ही विनंती करतो. कारण कसं आहे प्रमोद भाऊ कोरडेचं जरा म्हणजे ते म्हणते नाही तर मलाच माझ्या डोक्यावर लाल दिवा लावा लागेल, असं नाही झालं पाहिजे साहेब. म्हणून विनंती करतो, सगळ्याच्या समोर करतो. आपलं खुल्लं कार्यक्रम आहे त्याच्यामुळं म्हणजे समोरासमोर बोलतो आम्ही. तर म्हणून म्हटलं का थोडंसं मला डॉक्टर लोकांनी खूप सहकार्य केलं, सगळे लोकांनी सहकार्य केलं साहेब. ज्याचा यानं माझ्या चाय नाही पेले तेही मला सहकार्य केलं आणि खूप कष्ट घेतले. नवनीतताई राणा, बोंडे साहेबाची रणनीती सगळेनं एवढे कष्ट घेतले साहेब का कसे. माझ्या विरोधात 11 जण विरोधातही होते साहेब. तुम्ही मला फोन करून त्याला भेटला काय, मी भेटोच नाही त्याला. कहून का मला माहीत होतं ते मला पाडू शकत नाही म्हणून. मला माहीत होतं साहेब. डायरेक्ट सांगतो तुम्हाला, मी आज सांगतो. मी तुम्हाला हिंमत नाही सांगायची. आता मी स्टेजवर मला काय माहीत काय झालं, तुम्ही बोलून राहिलो आणि तुमच्यासमोर मी बोलतही नाही साहेब. पहा तुम्ही नाही तर असं आहे. म्हटलं दादा जे होईन ते होईन. आता साहेबाला मी बॉल टाकले ते क्रिकेटचे. साहेब बोल्ड होता वाचले. मी म्हटलं प्रवीण बोल्ड नको करू, यायची विकेट घेणं बेकार आहे, आपली विकेट घेऊन घेणे. म्हणून मी स्लो बॉल टाकणं सुरू केले बा. कायला खोटं सांगू. म्हणून म्हटलं जास्त पंगा घेता येत नाही. तर असं आहे, ते आमचे नेते आहेत आणि खरोखर नेते आहे. मला जर रामदासजी नंतर घडवण्याचा प्रयत्न केला असन वरिष्ठ नेत्यापैकी तर यांनी केला. माझ्यावर विश्वास टाकला, जागोजागी माझ्यावर विश्वास टाकला आणि सांकेतिक भाषेत बोलत गेले. सांकेतिक भाषेत
मी जास्त जात नाही, मी कोणाला त्रास देत नाही, मी जास्त फोनही करत नाही कोणाला. त्याच्यामुळे वरिष्ठ लोकांना तर मी करतच नाही. प्रत्यक्ष भेटीत काय ते सांगाल, परंतु जास्त काही फोन करून आणि मेसेज टाकून ते जे लयच कामं असते. दुसरी गोष्ट लय आमदार आहेत ना आपली, तर आता तर लयच निवडून आले माझ्यासारखे. त्याच्यामुळं त्याची डोकेदुखी जास्त आहे. काही लोकांना वाटते भुसी फालतू आले एवढे. आपलंही मंत्रीपद गेलं भुसूचं, नाहीतरी सत्ता तर आलीच होती की नाही. असं मला मी पाहू ना कोणी वरता आता, तर मला थोडं थोडं समजते. थोडं असं आहे ते एकंदरीत. आपण या मतदारसंघाचा विचार करावा, एवढी मी आपल्या विनंती करतो. काही चुकलं असेल तर आताच माफ करून द्या साहेब, नंतर काही म्हणू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.